श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 10वा. जगज्योती नाम. समास दुसरा. देह आशंका निरूपण. श्रीराम. स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा अभाव दिसून आला. ब्रह्म विष्णू महेशाला उरी नाही. श्रीराम. महाराजांनी जो विचार सांगितला त्यात तर विष्णूचा अभाव दिसून येतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा पत्ताच नाही. हे देवच उत्पत्ती स्थिती संहार रूप ठरल्याने उडून जातात. उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्म विष्णू महेश्वर याचा पाहता विचार प्रत्ययो नाही. श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार व ब्रह्मा विष्णू महेश यांचा विचार पाहू गेले तर अनुभव येत नाही. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा. पाळण करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकोन जाणा. श्रीराम. उत्पन्न करणारा ब्रह्मदेव 4 मुखांचा आहे. देहांत त्याचा अनुभव येत नाही. पालन करणारा 4 हातांचा विष्णू तो सुद्धा ऐकूनच ठाऊक आहे. महेश संहार करीतो, हाही प्रत्ययो कैसा येतो. लिंग महिमा पुराणी तो विपरीत बोलिला. श्रीराम. शंकर सुद्धा संहार करतो, याचा अनुभव कसा घ्यावयाचा. पुराणांमध्ये लिंग महिमा निराळाच उलट सांगितला आहे. मूळ मायेस कोण केले, हे तो पाहिजे कळले. तिन्ही देवांचे रूप झाले ऐलीकडे. श्रीराम. शंकर सुद्धा संहार करतो. मूळ मायेला कोणी उत्पन्न केले हे सगळे कळले पाहिजे ना. तिन्ही देवांची रूपे तिच्या अलीकडची आहेत. मूळ माया लोकजननी, तये पासूनी गुण क्षोभिणी. गुण क्षोभिणी पासूनी त्रिगुणी जन्मदेवा. श्रीराम. सर्व लोकांची जी जननी मूळ माया, तिच्यापासून गुणक्षोभिणी झाली. त्या गुणक्षोभिणीपासून ब्रह्मा विष्णू महेश्वर या त्रिगुणात्मक देवांचा जन्म झाला. मूळ मायेपासूनच गुणमाया झाली व तिच्यापासून त्रिगुणात्मक 3 देव झाले असे शास्त्रकार व परंपरेचे लोक सांगतात. पण मूळ मायेलाच कोणी केले हे सांगत नाहीत. प्रत्ययाचे तर कोणीच बोलत नाहीत. ऐसे बोलती शास्त्रकारक आणि प्रवृत्तीचेही लोक. प्रत्ययो पुसता कित्येक आकांत करीती. श्रीराम. शास्त्रज्ञ व व्यावहारिक लोक असेच बोलतात, पण याचा अनुभव कसा म्हणून विचारले तर कित्येक लोक आकाश पाताळ एक करतात. काही प्रत्यय आहे का असे आम्ही म्हटले की उलट आम्हावरच ओरडतात. म्हणून त्यांस पुसावेना, त्यांचे न प्रत्ययो आणवेना. प्रत्यये वीण प्रयत्न नाना ठकाठकी. श्रीराम. म्हणून यांना विचारतच नाही. त्यांच्याने प्रत्यय आणवून देववत नाही. अनुभवान वाचून अनेक प्रयत्न करणे म्हणजे फसवा फसवी होय. यांनाच प्रत्यय नसला तर काय करतील बिचारे. बरे, बिन प्रत्ययाचे ठकपणाचे बोल ऐकून करावयाचे काय. प्रचिती वीण वैद्य म्हणती, उगीच करी उठा ठेवी. तया मूर्खाला गोवी प्राणी मात्र. श्रीराम. अनुभवान वाचून वैद्य म्हणवितो व उगीच खटपट करतो, अशा मूर्खाला वाटेल तो मनुष्य पेचात धरतो. औषधाच्या प्रचिती वाचून एखादा खोटा वैद्य जर नसत्या उठाठेवी करायला लागला तर त्याला गोची पेचात धरल्याशिवाय काय म्हणून राहतील. तैसाच हाही विचार, प्रत्यये करावा निर्धार. प्रत्ययो नसता अंधकार गुरु शिष्यांसी. श्रीराम. ही गोष्टही तशीच आहे. अनुभवाने निश्चय झाला पाहिजे. अनुभव नसेल तर गुरु व शिष्य या दोघांनाही अंधारच. प्रत्ययान वाचून गुरु व शिष्य दोघेही अंधारातच चाचपडतात. बरे, लोकांस काय म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे. परंतु स्वामीने सांगावे विशोध करुनी. श्रीराम. बरे, लोकांना तरी काय म्हणायचे आहे, त्यांना का दोष द्यावा. दोघेही अंधारातच ते बोलतात. ते त्यांच्या परीने ठीकच आहे, परंतु महाराजांनी ते स्पष्ट करून सांगावे. म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली. जरी म्हणो मायेने माया केली, तरी दुसरी नाही. श्रीराम. माया कोणी केली हा माझा मुख्य प्रश्न आहे. देव मायेनंतरचे
देवांनी माया केली म्हणावे तर देवांची रूपे मायेत येतात, मायेने माया केली म्हणावे तर दुसरी माया नाही तर ही दुसरी माया कोठून आली? जरी म्हणो भूती केली तरी ते भूतांचीच वळली, म्हणावे जरी परब्रह्मे केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. श्रीराम. भूतांनी माया केली म्हणावे तर ती भूतांचीच बनली आहे असे म्हणावे लागेल. परब्रह्माने माया केली म्हणावे तर त्याच्या ठिकाणी ब्रह्माकडे कर्तृत्व नाही. आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी, माया मिथ्यासी जाणावी तरी कर्तृत्व कैचे. श्रीराम. आणि माया खरी असेल तर ब्रह्माच्या आधी कर्तृत्वाची गोवी भानगड येईल. मायेला मिथ्या म्हणावयाचे तर कर्तृत्व तरी कशाचे? शिवाय माया खरी असती तर तिचे कर्तृत्व ब्रह्माकडे जाते की नाही हा विचार असता, पण ती मुळी मिथ्या, तेव्हा कर्तृत्व कोणाकडे द्यावे? शब्द मातृका वीण नाही, मातृका देहावीण नाही, देह निर्माण होत नाही देहावीण. श्रीराम. तर आता हे सगळे स्पष्ट होईल व मनाला प्रत्यय येईल असे महाराजांनी कृपाळूपणे केले पाहिजे. आता हे कोडे समाधानकारक रीतीने उलगडेल असे स्वामींनी उत्तर दिले पाहिजे. तसेच शब्द वेद अक्षरांशिवाय प्रणवाच्या 3.5 मातृकांशिवाय नाहीत व मातृका देहान वाचून नाहीत व देह दुसऱ्या देहाशिवाय नाही. तया देहामध्ये नरदेही त्या नरदेहात ब्राह्मण देहो, तया ब्राह्मण देहास पाहो अधिकार वेदी. श्रीराम. त्या सगळ्या देहात नरदेह श्रेष्ठ, त्या नरदेहात ब्राह्मण देह श्रेष्ठ वरिष्ठ आहे, म्हणूनच त्या ब्राह्मणास वेदांचा अधिकार आहे. हे काय आहे काही उमगत नाही. असो वेद कोठून झाले, देह कासयाचे केले, देह कैसे प्रगटले कोण्या प्रकारे. श्रीराम. असो वेद कुठून आले, देह कशाचे केले, देह कसे व कोणत्या रीतीने प्रकट झाले हे काहीच उलगडत नाही. ऐसा बळावला अनुमान केले पाहिजे समाधान, वक्ता म्हणे सावधान होई आता. श्रीराम. अशी श्रोत्यांची शंका वाढत चालली, त्यांचे समाधान करावयास पाहिजे. यास्तव वक्ता म्हणतो आता सावध व्हा. प्रत्ययो पाहता साकडी, अवघी होते बिघडा बिघडी, अनुमानिता घडीने घडी काळ जातो. श्रीराम. अनुभव पाहू गेले असता संकट वाढते, अडचणी येतात, सगळी विस्कट होते. संशयामध्ये घटकेने घटका असा काळ निघून जातो. लोकधाटी शास्त्र निर्णय, येथे बहुधा निश्चय, म्हणून या एक प्रत्यय येणार नाही. श्रीराम. लोकव्यवहार व शास्त्राचा निर्णय ही एकाच प्रकारची नसल्यामुळे त्यांच्यात अनेक प्रकारचे निश्चय केले आहेत, त्यामुळे एकच प्रकारचा अनुभव येत नाही. आता शास्त्राची भीड धरावी तरी सुटे नाही गथागोवी, गथागोवी हे उगवावी तरी शास्त्र भेद दिसे. श्रीराम. आता शास्त्रांची भीड धरून बसावे तर हा गोंधळ सुटावयाचा नाही, हा गोंधळ काढून टाकावा तर शास्त्रांना भेद दिसतो. शास्त्रांची भीड धरून प्रत्यय अनुभव सांगू नये म्हटले तर गुंता उलगडायचा नाही, कारण शास्त्रातही अनेक मते आहेत. शास्त्र रक्षून प्रत्यये आणिला, पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत पाहिला, शहाणा मूर्ख समजाविला एका वचने. श्रीराम. तेव्हा एकाच वचनाने शास्त्र सांभाळून प्रत्यय आणावयाचा, पूर्व पक्ष सोडून देऊन सिद्धांत दाखवायचा आणि शहाणा व मूर्ख यांची समजूत घालावयाची, अशी 3 कामे करावयाची आहेत. शास्त्र रक्षून प्रत्यय आणला म्हणजे पूर्ण पक्ष त्यागून सिद्धांताकडे लक्ष दिले की मूर्ख व शहाणे यांची एकाच शब्दांनी समजूत पाडता येते. सूर्यशास्त्रांचे शब्द तेवढे घेऊन वचनांचा काथ्याकूट करीत बसतो व सुज्ञ मनुष्य प्रत्यय पाहून समाधान रूप होऊन राहतो. शास्त्रीच पूर्व पक्ष बोलिला, पूर्व पक्ष म्हणावे लटके आला, विचार पाहता आम्हाला शब्द नाही. श्रीराम. शास्त्रांमध्येच पूर्व पक्ष सांगितला आहे. पूर्व पक्ष खोट्याला म्हणतात, याचा तुम्ही विचार करा. म्हणजे आमच्यावर दोष नाही,
शास्त्रात पूर्व पक्ष मांडलेला असतो व पूर्व पक्ष म्हणजे अर्थात लटकास मूर्ख तेथेच लक्ष लावून बसतो. विचारांचा प्रत्यय पाहणारा वेगळा विचार पाहिल तर आम्हाला दोष लागणार नाही. तथापि बोलो काही एक शास्त्र रक्षून कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम. तथापि शास्त्र मर्यादा सांभाळून काही थोडीशी गंमत सांगू श्रोत्यांनी आदरपूर्वक विचार केला पाहिजे. असो, शास्त्र रक्षून काय सांगायचे ते आम्ही आता सांगतो, विचाराने घ्यावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंकानाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.